नमस्कार मित्रांनो, ही व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आज तुम्ही बघतायच, मी कधी अशी व्हिडिओ अद्याप बनवली नाही आणि माझी इच्छा आहे की इथून पुढे कधी अशी व्हिडिओ बनवू नये माझ्यासाठी, अख्ख्या देशासाठी। या दृष्टिकोनातून मी हे बोलतोय। अशी व्हिडिओ बनवावी, पण नक्की चांगल्या कारणासाठी बनवावी, असं माझं एक ध्येय आहे। पण आज खूप काही बोलावंसं वाटते, पण आज आपण बघतोय जगात काय चाललंय, देशात आपल्या काय चाललंय, की जिकडे तुम्ही जाल, फेसबुक जा, इंस्टा जा, यूट्यूब जा, अजून काय सोशल मीडियाचे जेवढे सोर्स असतील त्याच्यावर तुम्ही बघत असाल की सगळीकडे आज कोरोना कोरोना कोरोना। पण हा कोरोना आपण थांबवू शकतो जर तुम्ही गव्हर्नमेंटचं, सरकारचं जर ऐकाल। सरकार काय सांगते ते नक्की ऐका, तुम्ही घरात बसा। आज इटलीमध्ये 800 लोक मेली एका दिवसात। मित्रांनो, 800 लोक म्हणजे खाऊ नाहीये, 800 लोक म्हणजे खूप झाले। आज मेलेत, 800 लोक मेलेत, त्यांना उचलायला लोक नाहीयेत। हे तुमच्या डोक्यात का नाही येते? मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की तुम्ही घराबाहेर बिलकुल पडू नका। तुम्हाला काही इमर्जन्सी असेल, मेडिकल म्हणा, हॉस्पिटल म्हणा, तुम्ही जरूर बाहेर पडा। आणि तुम्ही आज माझ्या मागे ज्या व्हिडिओ चालू आहेत, ज्या दिसतात त्या बघा। त्या प्रत्येकाने बघितल्या असतील तरी मी पुन्हा सांगेन की तुम्ही त्या बघा नक्की, की किती भयानक परिस्थिती चालू आहे। आज आपल्यावर जर ही वेळ आली, आज आपण दुसऱ्या स्टेजला आहोत, माझ्या मते तरी दुसऱ्या स्टेजवरनं जर तिसऱ्या स्टेजवर गेलो तर आपल्याला घरात बंदिस्त करून ठेवतील। अख्ख्या बिल्डिंगी सोसायटी सगळ्या लॉक करून ठेवतील, आपल्याला खाली सुद्धा उतरून देणार नाही, एवढी भयानक परिस्थिती आहे। आज तुम्ही चीन सारख्या देशात, जिथून हा व्हायरस आला, वुहान सारख्या शहरामधून, आज तुम्ही जर बघत असाल रिपोर्ट, 2-3 दिवसापासून एकही रुग्ण तिथं वाढलेला नाही। त्याचं कारण की सरकारने त्यांना घरात बंदिस्त केलं, संपूर्ण लॉकडाऊन करून ठेवलेलं, आणि त्या लोकांनी खरोखर सरकारचं ऐकलं म्हणून आज तिथं हे सगळं स्टॉप झालेलं आहे। हे आपणही करू शकतो जर आपण सरकारचं ऐकलं तर। सरकार जे सांगल ते नक्की करा। आजपर्यंत तुम्ही बघत आलात यूट्यूब ब्लॉगर्स वगैरे सगळे, आज तुम्ही इतर गोष्टी दाखवता, कोरोना बाबतच्या गोष्टी दाखवा, काय दुसऱ्या जगात चालू आहे, दुसऱ्या देशात चालू आहे, आणि काय आपली परिस्थिती आहे, सरकार काय फाईट देतोय, आणि आपण सरकारला फाईट देण्यासाठी ताकद आपण कशी वाढवू शकतो सरकारची, तर आपण घरात बसून सरकारची ताकद वाढवू शकतो का? जर जेवढे आपण घरात बसू तेवढं सरकारला या रोगावर, या विषाणूवरती कंट्रोल करायला तेवढी ताकद मिळेल। आज डॉक्टर्स आहेत, पोलीस आहेत, सरकारी कर्मचारी, सगळे आज तुम्ही बघताय, टीव्ही चॅनलला बघतोय की किती मेहनत करतात। त्यांचा स्वतःचा जीव धोक्यात टाकतात का? तर आपण सुरक्षित राहावं ह्यासाठी ते त्यांचा जीव, कोणाला का हौस न आलेली, प्रत्येकाचा जीव प्रत्येकाला महत्वाचा आहे, पण त्यांचा जीव धोक्यात टाकून आज ते आपल्याला वाचवण्यासाठी, आपल्याला संरक्षण करण्यासाठी आज अहोरात्र प्रयत्न करतात। आज संपूर्ण कालच्या कर्फ्यूमध्ये, जनता कर्फ्यूमध्ये संपूर्ण जग घरात बसलेलं, आपला पूर्ण भारत देश पूर्ण घरात बसलेला, पण पोलीस मात्र संपूर्ण शहरात, आपापल्या राज्यात पूर्ण काटेकोरपणे त्यांचं काम करत होते। का? त्यांना का, पोलिसांना काय हौस आहे का? नाही ना। ते कोणासाठी करतात? आपल्यासाठी करतात। मग त्यांना सहकार्य करणं आपलं आहे की नाही? आपलं कार्य आहे, आपण ते सहकार्य केलं पाहिजे। आज मोबाईल, व्हॉट्सअप बघतोय, किती टिंगल मस्ती लावले त्या कोरोना व्हायरसची, ती थांबवा, प्लीज थांबवा। मी तुमच्याकडे भीक मागतो, माझ्यासाठी नाही तर माझ्या देशासाठी, माझ्या फॅमिलीसाठी, तुमच्या फॅमिलीसाठी, सर्वांच्या फॅमिलीसाठी, अख्ख्या जगातल्या फॅमिलीसाठी प्लीज ते स्टॉप करा। जे काय असेल ते सर्व स्टॉप करा, घरात बसा, जेवढं घरात राहता येईल तेवढं घरात राहा।
फक्त इमर्जन्सी कामासाठी बाहेर पडा. आज मी सकाळी बातम्या बघितल्या तर कळंबोली एक्सप्रेस जवळ अक्षरशः ट्रॅफिक करून ठेवलेली. का तर लोक सगळी बाहेर गावी निघालेली त्यांच्या गावी. का तर गाव सुरक्षित. अरे पण तुम्हाला जर लागण झाल्या असेल आणि ती लागण घेऊन जर तुम्ही गावाला गेले तर गावातल्या लोकांना पण आणखीन तुम्ही धोक्यात टाकू शकता. मग तुम्ही जिथं आहात तिथं खूप सेफ आहात, तुम्ही घरीच थांबा. सरकार सांगते एवढं की तुम्ही घरी थांबा. आज सरकार ओरडून सांगत होता की बाहेर पडू नका, गर्दी कमी करा. शेवटी सरकारला लोकल बंद करावी लागली. इथून पुढे आणखीन काय काय बंद करावं लागेल. हे कुठल्या रेसमध्ये धावून हे जिंकू नाही शकत, तर आज ती रेस कुठेतरी थांबवून हे आपण जिंकू शकतो. ती रेस आपल्याला थांबवायची. कुठे मॅरेथॉन नाही करायची आपल्याला घरात थांबूनच या विषाणूला फाईट द्यायचे आणि सरकारला सपोर्ट करायचा आहे. भरपूर सपोर्ट करा. सर्व फोटोग्राफर्सला विनंती आहे, सर्व भारतातले पूर्ण जगातले मी तर म्हणेन सर्व फोटोग्राफर्सला विनंती आहे, प्रत्येकाकडे एक कॅमेरा आहेच. असेल नसेल तर मोबाईल तर प्रत्येकाकडे असतो. प्रत्येकाने एक व्हिडिओ बनवा कोरोना विषय. प्रत्येकाने एक व्हिडिओ बनवा. भले तुम्ही 1 मिनिट का ना बोला, पण बोला आणि ती शेअर करा तुमच्या ग्रुपमध्ये, तुमच्या व्हॉट्सअपवर, तुमच्या फेसबुकवर. चांगला मेसेज द्या त्यातून की तुम्ही घरीच थांबा. हा एक मेसेज द्या त्यातून. मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. खूप सिरियसली घ्या मित्रांनो. खूप वाईट परिस्थिती येत चालले. अजून बिकट होऊ शकतो. तुम्ही आज बघता बातम्या, तुम्ही बघत जा. बातम्यांमध्ये बघा तुम्ही काय काय आज होतोय, किती घडतोय. आज काय तर 10 वाढले, उद्या काय 15 वाढले, 20 वाढले, असे वाढत चालले संख्या. प्लीज हे स्टॉप करायला पाहिजे कुठेतरी. तुम्ही सरकारला प्लीज सपोर्ट करा. प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, प्लीज सपोर्ट करा.